पेशंट आहे त्यांच्यासाठी नवीन मशीन त्यांनी इथं आणलं होतं. हे लेझर थेरपी, ज्यांना खूप जास्त ऑस्टिओआर्थरायटिसचा पेन आहे किंवा बाकीचे पेन आहे त्याच्यासाठी इन्फ्लेमेशन आणि पेन जे कमी करण्यासाठी ही मशीन स्पेसिफिक आहे. यात आपण मागवलं होतं. त्यानंतर इकडे जे आहे पॅरलल जे पेशंट स्ट्रोकवाले जे पेशंट असतील किंवा हे बाकी किंवा जे पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट होतात फ्रॅक्चरवाले, जसं की रिप्लेसमेंटवाले किंवा ITP फ्रॅक्चरवाले किंवा आणखी कोलीस फ्रॅक्चर जे पेशंट असतात त्यांचं बॅलन्सिंग आणि याच्यासाठी ते पॅरलल बार आपण वापरतो. फिंगर लॅडर ज्या पेशंटला लेप्रेसी पेशंट जे आहेत त्यांना हाताला स्ट्रेन नाही आहे, विकनेस येतो, अशा पेशंटसाठी ते मग फिंगर लॅडर जे आहे ते यूज करतात. बोट ठेवायचं त्याच्यामध्ये. ही एक मॅट आहे, सेन्सरी मॅट. तर प्रत्येकाचं सेन्सेशन वेगळं आहे. तर ज्या लेप्रेसी पेशंटमध्ये बऱ्याच वेळा सेन्सेशन कमी होतं, त्या पेशंटसाठी ही सेन्सरी मॅट खूप जास्त हेल्पफुल असते. इकडे हे आहे सायकल. फूड ड्रॉपचे जे पेशंट असतात इनिशियल स्टेजमध्ये जे वय आपल्याकडे येतात तर विथ मेडिकेशन म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे प्रेडिसोलॉन किंवा बाकी आणखी ड्रग्स देऊन प्लस फिजिओथेरपी आपण त्यांना व्यवस्थित रिकवर करू शकतो. पण ते अर्ली स्टेजमध्ये यायला पाहिजे 6 महिन्याच्या अगोदर. त्यानंतर हे आहे हँड ब्रेसिंग आणि प्रेसिजन फॉरवर्ड. प्रत्येकाची एक ग्रीप आहे. इथे प्रत्येकाची ग्रीप आहे आणि प्रत्येकाची एक स्ट्रेंथ आहे, मॅग्नेटिक स्ट्रेंथ. ही हँड ग्रीपसाठी पण आहे आणि स्ट्रेंथसाठी पण आहे. ही ग्रीप, ही एक ग्रीप आहे वेगळी, ही ग्रीप वेगळी आणि प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी आहे. मग हळूहळू पेशंटला हातमध्ये स्ट्रेंथ येते, बाकीची बॉल आणि त्यासाठी पण यूज करतो. आणखी एक इंटरेस्टिंग आहे हँड एक्सरसाइजर थेरपी आणि एक मिरर थेरपी. मिरर थेरपीमध्ये जे सुरुवातीला आपल्याकडे जे पेशंट येणार आहे, समजा आपला लेफ्ट हँड जो आहे तो समजा रिस्ट ड्रॉप असेल तर काय करायचं, राईट हँड जर रिस्ट ड्रॉप जर असेल तर तो वर उठणार नाही, बरोबर. हा लेफ्ट हँड आहे ना तो आतमध्ये ठेवायचा, पेशंटला सांगायचं की तू मिररमध्ये बघायचं. अच्छा, हो. आणि त्यानंतर मग जसे जसे आपण मुवमेंट करणार तसं तसा हा जो हात आहे तो रिस्पॉन्ड करणार त्याला. अच्छा, ओके. तर तो ब्रेनला जसा सिग्नल जातो आणि मग हळूहळू विथ ते लेझर थेरपी आणि बाकी जे मशीन आहे लेझर थेरपीचं काय असतं, किती वेळा द्यावी लागते, असा काही कोर्स आहे का, आठवड्यातनं किती वेळा? ते स्पेसिफिकली ते फिजिओथेरपिस्ट सांगू शकते. अच्छा. ते लेझर थेरपी शोल्डरच्या ह्याच्यासाठी, जॉईंट्ससाठी जिथे पेन आहे तिथे. बाकी इकडे जे आहेत आता नवीन मशीनमध्ये नीला